मराठी नवीन वर्षाच्या व गुढीपाडव्याच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। तर आजपासून आपण करत आहोत वन लाइनरची प्रश्नसंख्यांची सिरीज सर्व सरळ सेवा व इतर एक्झामसाठी। तर आजपासून आपण दररोज 30 किंवा 50 प्रश्न यावर एक व्हिडिओ बनवून दररोज आपल्या चॅनलवर अपलोड करत जाऊ। तर आपण सर्वांनी चांगला प्रतिसाद द्या व आपलं सिलेक्शन करण्यासाठी चांगली तयारी करा। धन्यवाद। तर आज आपण बघणार आहोत भारताच्या इतिहासामधील व भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील सर्व उपाधी, पदव्या व उपनाम। चला आपण सर्वात प्रथम प्रश्न बघूयात। गुरुदेव ही संबोधन किंवा पदवी कोणाला दिली होती? उत्तर आहे रवींद्रनाथ टागोर। पुढील प्रश्न बघूयात मित्रांनो। भारत कोकिळा ही उपाधी कुणाला दिली होती? उत्तर आहे सरोजिनी नायडू। इथे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, भारत कोकिळा ही उपाधी सरोजिनी नायडूला दिली आणि भारताची गान कोकिळा ही उपाधी लता मंगेशकरला दिलेली आहे। हा प्रश्न कन्फ्यूज करतो। प्रश्न क्रमांक 3, भारताची गान कोकिळा ही उपाधी कुणाला दिली आहे? उत्तर आहे लता मंगेशकर। प्रश्न 4, आयर्न मॅन ऑफ इंडिया कोणाला म्हणतात? म्हणजेच भारताचे लोह पुरुष असे कुणाला म्हटले जाते? उत्तर आहे सरदार वल्लभभाई पटेल। आणि ही उपाधी सरदार वल्लभभाई पटेलला बारदोली इथे सत्याग्रह करतेवेळी महिलांनी दिली होती। प्रश्न 5 बघूया। राष्ट्रपिता ही उपाधी कुणाला दिली आहे? महात्मा गांधी आणि त्यांचं संपूर्ण नाव आहे मोहनचंद करमचंद गांधी। लोकमान्य हे संबोधन कोणाला मिळाले? उत्तर आहे बाळ गंगाधर टिळक। सरदार आणि लोह पुरुष ही उपाधी कुणाला दिली होती? सरदार वल्लभभाई पटेल। नेताजी हे संबोधन कोणाला आहे किंवा नेताजी कोणाला म्हणतात? उत्तर आहे सुभाषचंद्र बोस। पितामहा ही उपाधी कुणाला दिली? उत्तर आहे दादाभाई नौरोजी। झाशीची राणी म्हणजे कोण किंवा कोणाला म्हणतात? उत्तर आहे राणी लक्ष्मीबाई। क्रांतिज्योती ही उपाधी कुणाला दिली आहे? सावित्रीबाई फुले। आता क्रांतिज्योती म्हणजेच ही उपाधी महाराष्ट्र शासनानं सावित्रीबाई फुले यांना सन्मानपत्र दिली होती। हे लक्षात ठेवा, महाराष्ट्र शासनानं दिलेली आहे क्रांतिज्योती ही उपाधी। फ्रंटियर गांधी किंवा बाचा खान म्हणजेच कोण? खान अब्दुल गफार खान। फ्रंटियर गांधी हा प्रश्न बऱ्याच वेळा आलेला आहे। तर फ्रंटियर गांधी किंवा बाचा खान म्हणजेच कोण? तर खान अब्दुल गफार खान। राष्ट्रकवी म्हणून कोणाला ओळखले जाते किंवा राष्ट्रकवी कोणाला म्हणतात? रामधारी सिंह दिनकर। आणि मराठी मधले कवी कुसुमाग्रज। आद्य क्रांतिकारक कोणाला म्हणतात? वासुदेव बळवंत फडके यांना आद्य क्रांतिकारक असे म्हणतात। प्रश्न 15, महर्षी ही उपाधी धोंडो केशव कर्वे यांना का दिली होती? त्यांनी महिला शिक्षण आणि विधवा विवाहासाठी खूप प्रयत्न केले, त्यासाठी महर्षी धोंडो केशव कर्वेंना पदवी दिली होती। क्रांतिसिंह हे संबोधन किंवा उपाधी कुणाला दिली? तर आहे क्रांतिसिंह नाना पाटील। आपण असं एक वाक्य बोलतो। आपले प्रश्न इथेच संपलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो। उद्या परत आपला एक नवीन व्हिडिओ येईल नवीन टॉपिकवर आणि त्यामध्ये सर्व IMPच प्रश्न येतील।